पालखी संदर्भामध्ये चर्चा करत असताना माननीय आयुक्तांनी प्रशासनाला असे आदेश दिले की जसं मान्सूनपूर्व पावसाळ्याच्या अगोदर आपण तयारी करतो तसं आता पालखी येण्याच्या अगोदरच 20 एप्रिल पूर्वीच ज्या रोडनं पालखी येते त्या रोडचं मला वाटतं डागडुजी असेल त्या रोडवरती सेफ्टी म्हणून काय केलं पाहिजे त्यासाठी सांगितलं की 10 कोटीची तरतूद आहे. रोड वायडिंग असेल त्याची मापं घेणं असेल त्यामध्ये जे तरतूद असेल त्या तरतूदमध्ये शेजारचं एक्सटेंडेड मंदिराची जागा आहे ती कशी मोठी करता येईल त्याच्यामध्ये मग मांडव असेल आरोग्य असेल टँकरची सोय असेल या सगळ्या गोष्टीसाठी माननीय आयुक्तांनी आज प्रशासनाला 20 एप्रिलपर्यंत तयारीपोटीची पूर्ण तयारी करून त्याचं पत्रक तयार करून ती मीटिंग घेणार आहे जेणेकरून माऊलींच्या पालखीसुद्धा पुढच्या काळात अडचण होणार नाही. तसंच नाही आज सुरुवातच तयारी झाल्यामुळे त्यात आहे ना विषय आज स्टँडिंगला जे घडले ते सांगायला लागेल ना मला विषय कोणीतरी मांडला ना सभासदांनी मांडला इथे त्यांचं म्हणणं की मागच्या वेळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली असताना थोडीशी गर्दी झाली आणि ट्रस्टीनी ठरवलं की तिथं ह्या ठिकाणी पालखी येण्यासाठी अडचण होतीये आम्हाला पालखी वेगळ्या ठिकाणी न्यावं लागेल पण 350-400 वर्षापासून जास्त 700-750 वर्षापासून ही परंपरा आहे की ती पालखी भवानी पेठेतल्या पालखी विठोबा चौकामध्ये येते तिथंच यायला पाहिजे अशा पुणेकर आणि वारकरी संप्रदायाचं म्हणणं होतं आणि त्यासाठी सर्वांनी मिटिंगही घेतली. मग प्रशासनाच्या वतीने असेल लोकप्रतिनिधी असेल आळंदीच्या ट्रस्टींची आम्ही संवाद साधला ही पालखी ह्या ठिकाणीच यायला हवी इतक्या वर्षाची परंपरा आपण खंडित करू नका त्यासाठी मग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मला निवेदन दिलं होतं. मग चेअरमन म्हणून मी ह्या बजेटला 10 कोटी तरतूद सुद्धा केली की जी तरतूद की ती जागा अरुंद आहे ती मोठी करावी त्यामध्ये छोटे छोटे जे विषय आहेत मग रस्ता असेल लाईन असतील तिथले माऊली आल्यानंतर पालखी उतरण्यासाठीच्या उपाययोजना असतील तर त्या प्रकारे तरतूद केली. तसं आम्ही आळंदीच्या ट्रस्टींना कळवलंय आणि नक्की त्यांची टीम पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये येणारच आहे ते बघून जातील. एवढ्या वर्षांची परंपरा खंडित होऊ नये त्याच्या मागचा हा हेतू असल्यामुळे पुणे महापालिका फक्त आरोग्य मांडव नाही ती पुण्यात राहायला पाहिजे पुणेकर म्हणून महापालिका आमचं दायित्व आहे त्यासाठी तो विषय झाला आणि त्यात चर्चा झाली आणि त्यात आयुक्त 20 एप्रिलपूर्व पूर्ण तयारी करतील आणि माऊलींची पालखी त्या ठिकाणी वर्षानुवर्ष तिथं आहे तिथंच राहण्यासाठी आमचा प्रयत्न पुणेकरांचा वारकरी संप्रदायाचा आणि सुद्धा ट्रस्टींचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला व्हिजिट करून त्या अडचणी दूर करावा त्यासाठी आजचा विषय झाला. जागा अपुरी पडते असं आपण म्हणताय आणि त्याला तरतूद केली मग तिथल्या लोकांचं काही स्थलांतर होणार आहे शेजारचे जे 2-3 प्रॉपर्टीज आहेत ते स्थलांतर होण्यासाठी तयार आहेत. तिथे एक टॉयलेट आहे एक छोटीशी 2 गोडाऊन छोटी घरं आहेत ती त्या प्रिमायसेसमध्ये आहेत त्यांना त्यांचा नजराणा मिळाला किंवा काय कॉम्पन्सेशन मिळालं तर ते शिफ्ट होण्यासाठी तयार आहेत. तसं त्यांच्याशी बोलणं त्या ट्रस्टीने पण केलं होतं आणि महानगरपालिकेचं दायित्व आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी जर त्या ठिकाणी येत असेल मग पुणे महापालिका फक्त पाणी टँकर नाही देणार हे दायित्व त्यांचं आहे की माऊलींच्या पालखीचं स्वागत करताना मग रोड वायडिंग असेल पालखी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं एक्सटेंडेड असेल टॉयलेट्स असतील रोड असेल रोड वायडिंग असेल हे करणं दायित्व आहे आणि तो पुढाकार करून आपल्याला माऊलींच्या पालखीचा वर्षातून 2 दिवस येत असलेला हा मान आहे सन्मान आहे पुण्याचा तो करण्यासाठी महापालिका लोकप्रतिनिधी वारकरी संप्रदाय प्रयत्न करणार. नाही तिथं त्या जागेवरच ना असं कसं त्या जागेवर पालखी जाते दादा तुम्ही एवढ्या वर्ष आता मला माहित नाही की माऊलींची पालखी कुठे येते आणि तुम्हाला जर माहित नसेल की कुठे येते नाही त्या जागा बदलली अनेक वर्षाची अनेक वर्ष जागेची ती परंपरा एवढ्या वर्षाची ती परंपरा बदलू नये हा त्या मागचा उद्देश आहे. भावना ती आहे मंदिराची स्थापना एका ठिकाणी होती मग मंदिर शिफ्ट होत नाही मग मंदिराचा परिसर आपण एक्सटेंडेड करतो तसं त्यामधलं जी पालखी तिथे त्या भागातला एरिया एक्सटेंडेड करणं रोड वायडिंग करणं ठीक असं काही नाहीये. पुणेकर येते सगळं तुम्ही आम्ही पुणेकर असतो. मागच्या वर्षी पालखीला 2 तास उशीर तिथं एक मोठे नेते होते त्याच्यासाठी सगळं बंद केलं होतं तिथं मंदिरातल्या लोकांना धक्काबुक्की झाली वारकऱ्यांच्या दिंड्याला धक्काबुक्की झाली वारकऱ्यांनी विरोध केला होता त्यावेळेला आणि तुमच्या पत्रकारांना धक्काबुक्की केली होती आणि तुमची बाजू मी तिथे घेतली होती हा लक्षात ठेवा. ओके चला मी उलट बाजू घेतली.